आज आपण छान अशी बुंदीची कोशिंबीर बनवणार आहोत. भरपूर प्रकारच्या कोशिंबिरी आपण बनवतो, परंतु ही बुंदीची कोशिंबीर, बुंदीचा रायता चवीला अप्रतिम लागतो. म्हणजे माझ्या तोंडाला पाणी सुटतं आहे, इतका छान हा बुंदीचा रायता तयार होतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर बुंदीची कोशिंबीर बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला लागणार आहे ती म्हणजे खारी बुंदी. तर ही बुंदी मी घरीच बनवलेली आहे. अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये ही बुंदी तयार होते, किंवा तुम्ही विकत पण आणू शकतात. आणि जर तुम्हाला बुंदीची रेसिपी पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाऱ्या बुंदीच्या रेसिपीची लिंक देईल, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही रेसिपी पाहू शकतात. नंतर आपल्याला लागणार आहे दही. आता हे दही जे आहे ते खूप आंबट नसावं, मोळं दही घ्यायचं आहे. आणि दही चमच्याच्या साहाय्याने थोडंसं फेटून घ्यायचं आहे. म्हणजे एकसंध दही आपल्याला फेटून घ्यायचं आहे. म्हणजे ते छान प्लेन दही राहिलं की ते बुंदीमध्ये छान मुरतं. आता मोठ्या एका बाउलमध्ये मी दही काढून घेतलं, कारण की ते छोटं होतं भांडं. रवीच्या साहाय्याने फेटून घेऊ, घुसळून घेऊ, म्हणजे प्लेन दही तयार होईल. आता या ठिकाणी दही घुसळल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला. थोडं पातळ करायचं आहे दही, कारण की बुंदीमध्ये ते मग छान मुरतं. तर या ठिकाणी पाणी घातलं आहे अर्धा ग्लास, एक लहान अर्धा ग्लास पाणी घातलं आणि दह्यामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि छान घुसळून घेतलेलं आहे. आणि छान प्लेन दही तयार झालेलं आहे बघा. अशा पद्धतीचं थोडंसं, खूप पातळही नाही खूप घट्टही नाही, मीडियम असं दही या ठिकाणी तयार करायचं. आणि थोडंसं मीठ घालायचं चवीप्रमाणे. नंतर चवीप्रमाणे साखर घालायची. मीठ आणि साखरेचा खूप छान चव उतरते त्याची कोशिंबिरीमध्ये, म्हणून मीठ आणि साखर घालायची. आता आपल्याला याच्यामध्ये बुंदी घालायची आहे. बुंदी घातल्यानंतर दह्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि 5 मिनिट एक झाकण झाकून याला छान थोडंसं भिजू द्यायचं आहे. बुंदी छान दह्यामध्ये भिजली की मग आपण बाकीचं साहित्य घालणार आहोत. तर या ठिकाणी बुंदी मिक्स करून घेतली दह्यामध्ये. आता एक डिश झाकून याला 5 मिनिट आपण बाजूला ठेवूया. 5 मिनिटामध्ये छान बुंदी दह्यामध्ये मिक्स होते, म्हणजे छान भिजते, दही मुरतं बुंदीमध्ये. 5 मिनिटानंतर बघूया, तर या ठिकाणी छान बुंदी भिजलेली आहे दह्यामध्ये आणि छान घट्टसर झालेली आहे कोशिंबीर. आता याच्यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य घालायचं आहे. तर 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालू. नंतर पाव चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे आणि मिक्स करून घेऊ. आणि सगळ्यात शेवटी बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे. हे बघा, छान दाटसर अशी कोशिंबीर या ठिकाणी आपली तयार झालेली आहे. छान मोळं दही घ्यायचं, म्हणजे कोशिंबीर मस्त होते. कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया. छान अशी घट्टसर बुंदीची कोशिंबीर आपली तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. इतकी चविष्ट लागते ही बुंदीची कोशिंबीर की बाकी सगळ्या कोशिंबिरी पुढे ही बुंदीची कोशिंबीर अप्रतिम आहे. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये.